श्री स्वामी समर्थ। आज आपण देवपूजा करण्याचे प्रकार बघूयात। पहिली आहे मानस पूजा, दुसरी आहे मूर्ती पूजा। आता मूर्ती पूजा करताना म्हणजेच नेहमीप्रमाणे पूजा करताना देवाची मूर्ती किंवा त्याची प्रतिमा किंवा सुपारी, नारळ किंवा टाक याची पूजा केली जाते। हे आपण रोजच्या देवपूजेमध्ये करत असतो। ही पूजा करताना दोन प्रकारे करतात, म्हणजे पंचोपचार पूजा आणि षोडोपचार पूजा। आता पंचोपचार पूजा म्हणजे काय? यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते। म्हणजे उपचार म्हणजे जे आपण साहित्य पूजेमध्ये वापरतो त्याला उपचार असं म्हटलं जातं। त्यामध्ये गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य हे सगळं आपण वापरून देवाची पूजा करतो। षोडोपचार पूजा ह्यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते। म्हणजेच काय? आवाहन, आसन, पाद्य, अर्ध्य, आचमन, स्नान, वस्त्र अथवा यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, फल, तांबूल, दक्षिणा आणि प्रदक्षिणा। देव्हाऱ्यामध्ये एकाच देवतेच्या 2 ते 3 मूर्ती कधीच नसाव्यात। फोटो सुद्धा डबल नसावेत। घरातील देव्हाऱ्यामध्ये मृत व्यक्तीचा फोटो ठेवायचा नाहीये। देव्हारा हा नेहमी पूर्व भिंतीलाच पाहिजे, म्हणजे पूजा करताना जेणेकरून आपलं तोंड सुद्धा पूर्वेला येईल। देव्हारा नियमितपणे आपल्याला स्वच्छ करायचं आहे। देव हे वस्त्रावरच असावेत। आपल्या घरी देव्हाऱ्यामध्ये कुलदेवतेची मूर्ती, प्रतिमा असायलाच पाहिजे। सर्वात मागे मध्यभागी कुलदेवताची प्रतिमा आणि त्यासमोर मध्यभागी गणपती। गणपतीच्या डाव्या बाजूला देवी मूर्ती म्हणजेच लक्ष्मी, अन्नपूर्णा माता, दुर्गा माता इत्यादी मूर्ती ठेवायच्या आहेत। आणि उजव्या बाजूला देवमूर्ती म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची किंवा इतर देव ठेवायचे आहेत। देवघरामध्ये शंख हवा आहे, पण छोटा पूजेचा शंख वापरायचा आहे। वाजवण्याचा मोठा शंख देवघरात ठेवायचा नाही, तो बाजूला ठेवायचा आहे। देवाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला शंख ठेवायचा आहे। देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला घंटी ठेवायची आहे। आता आपण बघूया पूजेसाठी लागणारं काय साहित्य आहे। अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दुर्वा, बेल, अगरबत्ती, निरांजन, कापूर, वस्त्र, फळ, नारळ, नैवेद्य, पंचामृत म्हणजे दही, दूध, मध, साखर या सगळ्यांचं मिश्रण। आता ह्याच्यामध्ये वापरती भांडी म्हणजे पूजेसाठी काय काय भांडी वापरायची आहेत? तांब्याचं भांड, पंचपात्र, पळी, ताम्हण, अभिषेक पात्र, निरंजन आणि विशेष प्रसंगी आपण समई पण वापरतो आणि घंटा वापरायची आहे। आता पूजेचं साहित्य कसं पाहिजे? सर्व पूजेची भांडी ही तांब्या आणि पितळेचीच हवी आहेत। शक्य तर चांदीची असली तरी चालते, पण स्टेनलेस स्टीलची किंवा प्लास्टिकची कधीच नसावी। गंध चंदनाने उगळतात, त्यात कधी केशर घालतात। करंगळी जवळच्या बोटाने अनामिकेने देवाला गंध लावायचा आहे। सहाणेवर गंध उघळून तो प्रथम दुसऱ्या भांड्यात घेऊन गंध लावायचा आहे। देवासाठी गंध हातावर उगाळू नये, म्हणजे देवाला जो आपण गंध लावतो तो कधीच हातावर उघळायचा नाहीये। अक्षता म्हणजे धुतलेल्या अखंड तांदूळांना थोडंसं कुंकू लावायचं आहे आणि त्या अक्षता व्हायच्या आहेत। शाळीग्राम आणि शंख यांना अक्षता व्हायच्या नाहीयेत। शंख नेहमी पाण्याने भरून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर किंवा देवावर स्नान म्हणून अर्पण करायचं आहे। हळद, कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्का ही म्हणजे जे काळा पांढरा अबीर हे पूजा साहित्यात पाहिजे। गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का म्हणजेच काळा अबीर वाहण्याची परंपरा आहे। आता फुलं कशी व्हायची आहेत? ऋतू कालोद्भव पुष्पे म्हणजेच त्या ऋतूमध्ये येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवतांना व्हायची आहेत। जाई, जुई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी, चाफा, कमळ, पारिजातक, बकुळ, तगर वगैरे ही सर्व जी फुलं आहेत ती देवांना चालतात। विष्णूला चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुलं आवडतात। शंकराला पांढरा कण्हेर, कुंद, धोत्रा इत्यादी पांढरी फुले वाहतात। गणपतीला गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुलं प्रिय असतात। गणपतीला दुर्वा पण वाहतो आपण।
गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाहीये, फक्त आपण वर्षातून एकच दिवशी गणपतीला तुळस वाहतो. गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय आहे. देवीला सर्व सुवासिक फुले आपण अर्पण करू शकतो. आता पाने, पाने म्हणजे कोणती? तुळस किंवा बेल. म्हणजे विष्णू, विठ्ठल, शाळीग्राम या देवतांना आपण तुळस अर्पण करतो, तर शंकराला आपण बेल अर्पण करतो, गणपतीला दुर्वा अर्पण करतो. आता देवाला धूप कसा दाखवायचा आहे? देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवायची आहे आणि सुगंध दरवळवायचा आहे. अगरबत्ती देवाऱ्याच्या आतमध्ये ठेवायची नाहीये, तर ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे. आता दीप कसा लावायचा? निरंजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचं आहे. तसंच देवाजवळील जी समई आहे त्याची ज्योत दक्षिणेकडे करायची नाहीये. समईमध्ये 1, 2, 5 आणि 7 अशा ज्योती म्हणजेच वाती पाहिजेत. 3 कधीच नसाव्यात. देवाच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा असावा आणि देवाच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा असावा. आता वाती या जोड वाती पाहिजेत, म्हणजेच 2 वाती एकत्र करून केलेली एक वात, याला आपण जोडवाती म्हणतो. नैवेद्य. आता नैवेद्य कसा दाखवायचा? रोजच्या पूजेमध्ये देवाला पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे. दूध, पेढे, फळं आणि पक्वान्न नैवेद्यात सर्व देवांना चालतात. विशेष प्रसंगी आपण गणपतीला मोदक किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, तसंच देवीला पुरणपोळीचा नैवेद्य आपण दाखवतो. आता फळं कोणती व्हायची आहेत देवांना? देवाला कधीही कच्ची फळं वाहू नयेत. पक्व फळांचे देठ देवाकडे करून ठेवायचे आहेत. तांबूल. आता तांबूल म्हणजे विड्याची पानं आणि त्यावर नेहमी आपण सुपारी, खारीक, खोबरं, बदाम हे सगळ्या वस्तू ठेवायच्या आहे आणि पानाचा जो देठ आहे तो देवाकडे करायचा आहे. विड्यावर आपण यथाशक्ती दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे. आपण ड्रायफ्रुट्स ठेवलं तर अधिक चांगलं आहे. आता नमस्कार. देवाला नमस्कार कसा करायचा? दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करायचा आहे. साष्टांग नमस्कार सुद्धा आपण करू शकतो आणि तो करायचा आहे. आता आरती. देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी आरती ओवाळायची आहे. आवाज आपला सौम्य असावा. किंचाळून आरती म्हणायची नाहीये. आर्ततेने म्हटली जाते ती आरती, हे लक्षात ठेवायचं, म्हणून त्याला आरती असं म्हटलं जातं. आता प्रदक्षिणा. देवाला प्रदक्षिणा घालावी अथवा स्वतःभोवती आपण प्रदक्षिणा घालू शकतो. गणपतीला 1, सूर्याला 2, शंकराला 3, विष्णूला 4, पिंपळाच्या झाडाला 7 आणि मारुतीला 11 अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. हात जोडून तोंडाने नामघोष करत प्रदक्षिणा घालायची आहेत किंवा सर्वांना समान 3 किंवा आपण 5 किंवा 7 प्रदक्षिणा आपण करतो. आता प्रार्थना. प्रार्थना करताना देवाला नमस्कार करून भक्तिभावाने प्रार्थना करायची आहे. प्रार्थना आणि सर्व पूजा एकाग्र चित्ताने शांतपणे मनपूर्वक करायची आहे. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागायच्या नाहीयेत. त्यांना साकडं किंवा नवस घालायचे नाहीत. फक्त त्यांची कृपा मागायची आहे. देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात, त्यामुळे वेगळं काही मागायची आपल्याला गरज लागत नाही. देवाला हे वरील सर्व उपचार करताना विशिष्ट मंत्र, स्तोत्र येत असेल तर उत्तमच आहे आणि जर आपल्याला स्तोत्र मंत्र येत नसेल तर निदान त्या त्या देवतेचे नाममंत्र तरी म्हणायचं आहे. म्हणजे अभिषेक करताना त्या त्या देवतेचं स्तोत्र मंत्र म्हणायचं आहे. उदाहरणार्थ गणपती पूजा करताना गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र म्हणायचं आहे. विष्णू पूजा करताना विष्णू स्तोत्र, व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम इत्यादी म्हणायचं आहे. देवीची पूजा करताना देवीचा दुर्गा सप्तशती पाठ जर आपल्याला येत नसेल तर आपण देवीचं स्तोत्र, देवीचं महात्म्य म्हणायचं आहे. मारुतीची पूजा करताना हनुमान स्तोत्र, हनुमान चालीसा म्हणायची आहे. तसंच अन्नपूर्णा मातेची पूजा करताना अन्नपूर्णा स्तोत्र, अन्नपूर्णा मंत्र म्हणायचा आहे. बाळकृष्णाची पूजा करताना व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे किंवा मंत्र म्हणायचं आहे. इत्यादी आपण वेगवेगळ्या पूजा करताना त्या त्या देवतांचे स्तोत्र आणि मंत्र म्हणूनच आपल्याला पूजा करायची आहे. म्हणजे त्याचं इच्छित असं आपल्याला
फळ मिळतं. तर आज आपण बघितलं पूजेचे किती प्रकार आहेत आणि पूजेमध्ये काय काय साहित्य वापरलं जातं आणि पूजा कशी कशी केली जाते. षोडोपचार पूजा, पंचोपचार पूजा, त्याच्यामध्ये आपण साहित्य काय वापरतो आणि कोणत्या प्रकारचं साहित्य वापरायचं आहे ते सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु.